करूं तेरी आराधना करूं, पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं तेरी आराधना करूं, तेरी आराधना करूं, पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं तेरी आराधना करूं. सर्वशक्तिमान असंभवला संभव करणारा तो देव आहे. देवाचं वचन सांगतं की देवाचा हात एवढा छोटा नाही झाला की तुम्हाला सहायता करू शकत नाही, त्याचा कानाचा भैरा नाही झाला की तो ऐकू शकत नाही, पण तुमचा देव आणि तुमच्यामध्ये जे विधिवार आहे त्याच्यामुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही, तुमचं ऐकत नाही. ओ प्रभू परमेश्वर, ते देवार आम्ही पश्चाताप करतो, ते देवार ते कुठून प्रभू तू आमचं ऐकण्यासाठी, ओ प्रभू तुझं जे तुला भात ते करण्यासाठी, ओ तुझ्या भयामध्ये तुझ्या आज्ञामध्ये चालण्यासाठी हर एकांना तुझी कृपा आम्ही मागतो देवा. होय प्रभू परमेश्वरा, तुझ्या भयामध्ये चालण्यासाठी हर एकांना तुझी कृपा तू द्यायची. देवाचं भय बुद्धीचा आरंभ आहे. तुझं वचन सांगतं देवाचं भय मानण्याने आयुष्य वाढतं, देवाचं भय मानण्याने आयुष्य वाढतं. हो प्रभू ईश्वराच्या धन्यवाद देतो. तू है महान सर्वशक्तिमान, तू ही है मेरे जीवन का संदेश, तू है महान सर्वशक्तिमान, तू ही है मेरे जीवन का संदेश. हृदय के साथ छेड़े झनकार, हृदय के साथ छेड़े झनकार, तेरी आराधना है मधुर गीत, तेरी आराधना है मधुर गीत. जीवन से मेरे को महिमा पाए, एक ही कामना करूं, पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं. प्रभू ईश्वराच्या याकूब म्हणतो तुमच्यात कोणी आजारी आहे त्यांनी प्राचीनला बोलून ते लावून प्रार्थना करावी आणि विश्वासाच्या प्रार्थनेद्वारे रोगी वाचेल आणि प्रभू त्याला उठवून बसेल. तुमच्यात जे आजारी आहे ना प्राचीनला बोलून ते लावून प्रार्थना करावी, विश्वासाच्या प्रार्थनेद्वारे तो उठून बसेल आणि त्याने आज पाप पण केले असेल तुमच्या पापाची क्षमा होईल. तुमच्यात कोणी दुःखी आहे त्यांनी प्रार्थना करावी, जो आनंदी आहे त्यांनी स्तोत्र गावे. धन्यवाद ईश्वराचे. अतीत जीवन में ज्योति जला दे, कुछ पल लगी है आशा मेरी, अतीत जीवन में ज्योति जला दे, कुछ पल लगी है आशा मेरी. पापों में तन को दूर हटा दे, पापों में तन को दूर हटा दे, पूर्ण हो अभिलाषा मेरी, पूर्ण हो अभिलाषा मेरी.
मग ओ येशू राजा, आज मी तुझं रक्त ताजा आहे, त्या रक्तामध्ये क्षमा आहे, छुटकारा आहे. आणि जो दावीद राजाने म्हटलं मी माझे अपराध प्रभूपाशी कबूल केलं, त्याच्या कृपेने त्यांनी माझ्या अपराधापासून मला क्षमा केले. हो धन्यवाद देतो राजा ह्या क्षणी प्रभू तुझी दया हर एकाच्या जीवनावर. ओ प्रभू येशू राजा, त्याच्या जीवनामध्ये असणारा हर एक परिस्थितीला स्पर्श कर राजा. ओ येशू राजा, नम्र आणि दीन होतो आम्ही तुझ्या सम्मुख राजा. हा प्रभू, जसं उडाळ पुत्र बापाकडे आला आणि तो म्हटला, हे बापा तुझ्या विरुद्धाने आकाशाविरुद्ध मी अपराध केले आहे आणि तुला पुत्र होण्यासाठी मी योग्य नाही, मला एक चाकर म्हणून ठेव. वचन सांगतो पित्याने त्याला मिठीत घेतलं, त्याला भरपूर चुंबन दिलं आणि आपल्या सेवकांना म्हटलं त्याच्या कपडे, त्याच्या अंगामध्ये कपडे काढा आणि चांगले वस्त्र घाला, पायामध्ये त्याला जुता घाला, माझा पोरगा हातात अंगठी घाला, माझा पोरगा हरवला होता तो भेटला आहे आणि हा वेळ आहे आनंद करण्याचा. धन्यवाद देतो राजा. पण देवाचं वचन सांगतं त्याचा मोठा पुत्र, त्याला माहित नव्हतं, पण जेव्हा तो आवाज ऐकतो आणि तो म्हणतो काय चाललं आहे, असं तुझा भाऊ तो आला आहे. आणि मग तो बापाला म्हणतो मी एवढे दिवस तुझ्या संगती होतो, माझ्यासाठी तू कधी मेमना कापला नाही, माझ्यासाठी तू आनंद केला नाही. बाप म्हणतो तू तर माझ्या संगती सर्वदा होता, पण हा तो हरवला होता, तो सापडला आणि आनंद करण्याची गोष्ट आहे. म्हणजे जो जवळ असताना बी तो लांब होता आणि जो लांब होता तो जवळ वापस आला. देवाला चिटकून आम्ही राहणं जरुरीचं आहे. देवाच्या प्रती आम्ही इमानदार राहणं जरुरीचं आहे. का की देव इमानदार देव आहे, विश्वसनीय देव आहे. त्याच्या भयामध्ये आम्ही जगणं जरुरीचं आहे. आम्हाला जीवनाचं भय नसावं, आम्हाला मृत्यूचं भय नसावं, मनुष्याचं भय नसावं, आम्हाला देवाचं भय असावं. धन्यवाद ईश्वराचा. या क्षणी पवित्र आत्मा हर एकाच्या जीवनाला सुस्पर्श करत आहे राजा. ओ प्रभू येशू राजा, जे मी खऱ्या अंतःकरणाने पश्चाताप करत आहे त्यांच्या अंतःकरणाला स्पर्श करत आहे राजा. आणि तुझी दया, तुझी क्षमा हर एकाच्या जीवनावर आम्ही मागतो. दोन जेव्हा जण मंदिरात जातात, एक पापी म्हणतो मी पापी आहे, पापी आहे, मला माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर. दुसरा म्हणतो मी त्याच्यासारखा नाही, त्याच्यासारखा पापी नाही, मी दशवांश देतो, मी उपवास करतो. देवाचं वचन सांगतं देवाने त्याचं ऐकलं नाही, पण त्या पाप्याचं ऐकलं. कारण जो कुणी आपल्याला उंच करायला लावतो, स्वतःला उंच करायला लागतं, त्याला नमवलं जाईल असं वचन सांगतं. आणि जे नम्र असतं त्याला उंच केलं जाईल असं देवाचं वचन आहे. छुटकारा आहे, सामर्थ आहे, तुझ्या रक्तामध्ये सुरक्षा आहे. तुझं रक्त शैतानाच्या कामाच्या विरुद्ध आहे.
प्रभू तुम्हाला त्या बंधनातून सोडवत आहे. तुम्ही भय मानत नाही लोकांचं. ओ कैदी ऐकत होते पण ते प्रभूची स्तुती करत होते. ओ मध्यरात्री देवाची स्तुती करत होते ते. आणि देवाचं वचन सांगतं तिथं भूकंप झाला. ज्या बंधनामध्ये ते होते त्या कैदमध्ये होते तिथं भूकंप झाला. ओ बंधन तुटले गेले. जे कैदमध्ये ते होते ते बंधन तुटले गेले. ते द्वार बंद होते खुलले गेले. जेव्हा तुम्ही ते असताना ज्या बंधनात तुम्ही असताना देवा देवाची खऱ्या अंतःकरणाने ओ तुम्ही स्तुती करतात न दुसरे ओ माणसाचं भीती न बाळगता तुम्ही देवाची स्तुती करतात. तिथं बंधन भूकंप होणार आहे. तिथं बंधन तुटणार आहे आणि जे दार बंद होते ते उघडणार आहे. धन्यवाद देतो तुझ्या रक्ता